आरतीनंतर म्हटल्या जाणाऱ्या या प्रार्थनेत भक्ताने देव आणि सद्गुरू यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. चला त्यातील प्रत्येक श्लोकाचा अर्थ पाहूया. 1. रघुनायकाला प्रार्थना. श्लोक. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. अर्थ. या श्लोकात भक्तप्रभू श्रीरामाची प्रार्थना करत आहे. तो म्हणतो की, हे देवा, मला नेहमी तुझ्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळावी आणि माझे हे शरीर तुझ्या सेवेसाठीच समर्पित व्हावे. हे अनंत गुणांच्या देवा, माझी उपेक्षा करू नकोस. हे रघुनायका, माझी तुझ्याकडे हीच एक विनंती आहे. 2. शंकराला प्रार्थना. श्लोक. कैलास राणा शिव चंद्रमौली, फणींद्र माथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुख हारी, तुझवीण शंभो मस कोण तारी. अर्थ. येथे भक्त भगवान शंकराची स्तुती करत आहे. तो म्हणतो की, हे कैलास पर्वताच्या राजा, ज्याच्या डोक्यावर चंद्र आहे आणि मुकुटाप्रमाणे सर्प शोभतो, तू करुणासागर आहेस आणि या जगातील दुःखांचा नाश करणारा आहेस. हे शंभो, तुझ्याशिवाय या संकटातून मला कोण वाचवू शकेल. 3. गणपतीला प्रार्थना. श्लोक. मोर्या मोर्या, मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा ब तू घाल पोटी. अर्थ. या श्लोकात भक्त गणपती बाप्पाला विनवणी करत आहे. तो म्हणतो की, हे मोर्या, मी एक लहान बाळ आहे. मला तुझी योग्य प्रकारे सेवा कशी करावी हे कळत नाही. माझ्याकडून कोट्यवधी चुका आणि पाप घडली आहेत. हे मोरेश्वरा, तू त्या सर्व चुकांना पोटात घाल, माफ कर. 4. सद्गुरूंना प्रार्थना. श्लोक. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. अर्थ. येथे भक्त आपल्या सद्गुरूंचा महिमा गात आहे. तो म्हणतो की, माझे मन जिथे जिथे जाईल तिथे तिथे मला तुझेच खरे स्वरूप दिसावे. मी जिथेही माझे मस्तक नम्र करतो, तिथे मला माझे सद्गुरूंचेच पवित्र चरण दिसावेत. 5. संत ज्ञानेश्वरांना वंदन. श्लोक. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी. अर्थ. या श्लोकात भक्त संत ज्ञानेश्वरांना नमस्कार करत आहे. तो म्हणतो की, अलंकापुरी ही एक पवित्र भूमी आहे, कारण तिथे ज्ञानाचे अधिपती असलेले संत ज्ञानेश्वर महाराज राहतात. त्यांचे स्मरण केल्याने खूप मोठे पुण्य मिळते. म्हणून माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार असो. हे श्लोक आणि त्यांचे अर्थ हे भक्ती, आत्मसमर्पण आणि देव व सद्गुरू यांच्यावरील निस्सीम श्रद्धेचे प्रतीक आहेत.